उत्तरकांड सर्ग 3 पुढे सुरू. हे रामा, पूर्वी कृतयुगात एकांतात वसलेल्या ब्रह्मापुत्र सनत कुमारांना रावणाने नम्र होऊन अभिवादन करून विचारणा केली. हे देवा, ज्याचे आश्रयाने युद्धामध्ये शत्रूंना पराजित करता असे श्रेष्ठ देव कोण बरे आहेत? ब्राह्मण नित्यपणे कोणाची आराधना करतात? या प्रश्नाचे जाणणाऱ्यात आपण श्रेष्ठ आहात असल्याने कृपया मला सांगावे. त्या रावणाच्या मनी असणारे जाणून घेऊन दृष्टीने सनतकुमार दशाननास म्हणाले, पुत्रा, मी सर्व सांगतो, श्रवण करावे. ज्या जगाचे नित्य पोषण करता अजन्मा देव आणि असुरही ज्यांची स्तुती नेहमीच करीत असतात, जे नित्य नियमिनाशी असणारे असे हरी नारायणच की आहेत. दृष्टीरचेता स्वामी ब्रह्मदेव यांची उत्पत्ती ज्यांचे नाभीमधून झाली आहे, हे संपूर्ण स्थावर जंगमात्मक जगाची निर्मितीही ज्यांचे कडूनच झाली आहे, त्यांच्याच आश्रय घेऊन देव सुद्धा माझे शत्रूंना जिंकतात आणि योगी लोक ध्यान योगाद्वारे सतत त्यांचेच चिंतन करीत असतात. महर्षींचे वचन ऐकून दशानन त्यांना म्हणाला, अहो मुनिश्रेष्ठ, विष्णू हे दैत्य, दानव आणि राक्षस यांचा वध करतात. त्यांना मरणोत्तर कोणती गती प्राप्त होते? यावर मुनिश्रेष्ठ सनतकुमार त्या राक्षस राज रावणास म्हणाले, सामान्य देवतांकडून वध झालेला तो दैत्य इत्यादी नेहमी उत्तम स्वर्गलोकी की जातात. नंतर भोगाचा क्षय येता होताच त्या स्वर्गस्थानातून भ्रष्ट होऊन ते पुन्हा पृथ्वीवर जन्मास येतात. पुनर्जन्मी प्राप्त केलेला पाप पुण्यानुसार ते पुन्हा पुन्हा मरतात आणि पुन्हा पुन्हा जन्मास येत असतात. मात्र जे विष्णू देवाकडून वधले जातात ते मात्र विष्णू यांचे स्थान प्राप्त करून घेतात. मुनींच्या मुखातून हे सर्व ऐकून रावण मनी अति आनंदित झाला. त्याने विचार केला की मी आता विष्णूंचे बरोबरच युद्ध करीन. त्यांचे स्थान प्राप्तीस्तव आणि त्या विचारातच तो मग्न की झाला. रावणाचे मनात आलेली गोष्ट जाणून मुनिश्रेष्ठ म्हणाले, वत्सा, तुझी कामना अवश्यमेव सफल होईल, यात संशय नाहीत. हे दशानना, तू सुखपूर्वकच राहा आणि काही काळ तू वाटही पहावी. हे महाबाहो, हे महाबाहो रामा, असे सांगून पुढे मुनी त्यास म्हणाले, अरे रावण जरी ते रूप रहित आहेत, रावणा जरी ते रूप रहित आहेत तरी त्या मायावींचे मायेने धारण केलेल्या रूपाविषयी मी तुला वर्णन करतो. सर्व स्थावर पदार्थात तसेच सर्व नद आणि नद्या यामध्ये व्याप्त आहेत. हे महाबाहो रावणा, असे सांगून पुढे मुनी त्यास म्हणाले, अरे रावणा, जरी ते रूपरहित आहेत तरी त्या मायावींचे मायेने धारण केलेल्या रूपाविषयी मी तुला वर्णन करतो. ते तर सर्व स्थावर पदार्थात तसेच नद आणि नद्या यामध्ये व्याप्त आहेत. तेच ओंकार, सत्य, सावित्री आणि पृथ्वी असून समस्त जगाचा आधार असणारे, शेषनागाचेही रूप धारण करणारे तेच की आहेत. सर्व देव, समुद्र, काल, सूर्य, चंद्र, सूर्योदय, दिवस, रात्र, यम, वायू, अग्नी, इंद्र, मृत्यू, पर्जन्य, वसु नावाचे 2 देव, ब्रह्मदेव, रुद्र इत्यादी देवनी, इतर देव आणि दानव ही सर्व त्या नारायणांचेच की रूप आहेत.
विश्व निर्माण करणारे विष्णू निर्विकार असूनही आपल्या मायेच्या आश्रयाने नाना प्रकारे लीला करतात. वीज होऊन चमकतात, अग्नी होऊन प्रज्वलित करतात, विष्णू रूपाने रक्षण करतात आणि रुद्र रूपाने तर सर्वांचे भक्षणही करतात. स्थावर जंगमात्मक हे सर्व त्रैलोक्य त्यांनी व्यापले असून नील कमल दलाप्रमाणे श्यामवर्णी विजेच्या वर्णाप्रमाणे असणारे पितांबर ते परिधान करतात. शुद्ध सोन्याप्रमाणे कांती असणाऱ्या, कधीही नष्ट न होणाऱ्या आणि डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीकडे पाहत पाहत तिला ते आलिंगन देऊन राहतात. देव, दानव आणि नाग यापैकी ते दृष्टी गोचर नाही होऊ शकत. ते ज्याचेवर कृपा करतात तोच मनुष्य त्यांना पाहू शकतो. यज्ञ, तप, दान, अध्ययन इत्यादींचे द्वारा किंवा अन्य कोणत्याही उपायांनी भगवान नारायणांना पाहता नाहीच येत. मात्र त्यांचे भक्त असणारा, ज्यांचे मन त्यांच्या ठिकाणीच लागलेले आहे, ज्यांची पापे धुतली गेली जाऊन ज्यांची दृष्टी वेदांत विचाराने निर्मळ झालेली आहे, अशा पुरुषांना भगवंताचे दर्शन होऊ शकते. आता हे रावणा, तर तुला कोणत्याही उपायाशिवाय त्या परमेश्वरात पाहण्याची इच्छा असेल तर तू ऐकावे. देव आणि मानव यांच्या कल्याणासाठीच ते देवादिदेव विष्णू त्रेता युगात इक्ष्वाकू कुलातील दशरथाचे पुत्र बनून श्रीराम या महाबलवान अशा राज्याच्या रूपात अवतार घेणार आहे. पित्याच्या आज्ञेनुसार आपला भाऊ लक्ष्मण आणि जगन्माता व स्वतःची माया अशी जी आपली भार्या सीता यांचे सह ते धर्मात्मा श्रीराम दंडकारण्य संचार करतील. हे रावणा, अशा प्रकारे सर्व काही मी तुला विस्ताराने सांगितले आहे. तेव्हा लक्ष्मीने युक्त अशा त्या रामांचे तू सदा भक्तिपूर्वक भजन करावेस. अगस्त्या म्हणाले, असे ऐकल्यावर असुरराज रावणाने काही वेळ ध्यान चिंतन केले आणि तुमच्याशी विरोध करावयाचा असाही निश्चय करून तो फार आनंदित की झाला. हे महाराज रामा, मग युद्ध करण्याची कामना करीत तो सर्व लोकात सगळीकडे फिरत राहिला आणि याचसाठी तुमचेकडून आपला वध व्हावा या इच्छेने त्या अतिशय बुद्धिमान रावणाने जानकी देवीचे अपहरण केले. ही कथा जो कोणी पुरुष ऐकेल वा वाचेल अथवा श्रवणार्थी माणसांना सदा ऐकवेल, ती दीर्घ आयुष्य, आरोग्य, परंपरा, सुख, इष्टलाभ आणि अक्षय धन प्राप्त करून घेतील. याप्रमाणे उत्तरकांड तृतीय सर्ग सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.